जळगावच्या पालदी येथून तब्बल 60 बसेसमधून 4000 भाविक हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहे। आपण जर बघितलं तर या बसेसला थोड्या वेळापूर्वीच मंत्री गुलाबराव पाटील असतील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या बसेस आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत। भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। भजन कीर्तनात दंग होत या ठिकाणी सर्व भाविक हे रवाना होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। भाविकांच्या आनंदामध्ये या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा सहभागी झाले आहेत। काय सांगाल, काय आनंद आहे? आनंद हाच आहे की एक सर्वसाधारण मंडळी आमची पांडुरंगाच्या दर्शनाला निघाली आहे आणि जो वेध लागलेला असतो आषाढीचा की आमच्या देवाचं कधी दर्शन होईल, तो वेध आता काही तासामध्ये पूर्ण होणार आहे आणि त्यांच्या देवाचं दर्शन त्यांना होणार आहे। ज्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे तो पांडुरंग आता वाट बघतो आहे आमच्या सेवकांची की कधी ते येतील। आणि मला तरी असं वाटतं की माझ्या जीवनातला हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे। हजारो भाविकांना आतापर्यंत तुमच्या माध्यमातून विठ्ठलाचं दर्शन घडलेलं आहे, काय समाधान आणि काय आनंद आहे? ते माझ्या माध्यमातून नाही, हे देवाच्याच माध्यमातून होतं आहे। मी फक्त फूल आहे, शेवटी हे करणारा देव आहे, त्यामुळे मी स्वतः करतो आहे असं मानत नाही। हे परमेश्वर माझ्याकडनं करून घेतो आहे आणि त्याचं समाधान मला आहे। परमेश्वर माझ्याकडून हे करून घेतो आहे आणि त्याचंच मला समाधान आहे। माझ्या माध्यमातून नव्हे तर पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या माध्यमातून या सर्व भाविकांना हे विठ्ठलाचं दर्शन घडत आहे। आज एकंदरीत 60 बसेस या पालखीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत। गेल्या 4 वर्षापासूनचा हा उपक्रम आहे आणि आज सुद्धा 60 बसेस या रवाना झालेल्या आहेत आणि यामध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी भाविकांमध्ये पाहायला मिळतं आहे। आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून आज तब्बल 4000 भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घडणार आहे। कॅमेरामन चेतन चिंतेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।